हॅलो, वेलकम बॅक टू प्रियस मराठी व्लॉग. आणि आम्ही दोघी आलो होतो बस स्टँडवरती. बसची वेट करत होतो. तर काय झालं, 3 वाजताची बस होती. दुपारी 3 वाजताची बस होती सिन्नरला जाण्यासाठी. तर मला जायचं होतं माहेरी. आणि बस काय झालं, माझी मिस झाली. जी बस स्टँडवरती येते, जी जी बस 3 वाजताची सिन्नरची, ती ना बाहेरूनच निघून गेली. तर मला बापरे, अर्धा तास वेट केला बसचा. आणि आम्हाला समजलं, म्हणजे माझ्याबरोबरही ज्या सिन्नरला जाणाऱ्या होत्या त्यांनाही समजलं की की बस, आता एका ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की बस बाहेरूनच निघून गेली, ती काय बस स्टँडमध्ये आली नाही. तर मला इतकं खूप माझा मूड ऑफ झाला. मी पुन्हा घरी आली आणि घरी आल्यानंतर मला माझ्या मिस्टरांनी रात्री 8:30 वाजता माहेरी सोडायला निघाले. त्यांनी त्यांचं काम कमी व्हावं म्हणून त्यांनी बसने मला बोलली होती की जा. पण आम्ही गेलो 8:30 पावणे 9 वाजता माहेरी. ठीक आहे, तर आता दुसरा दिवस हा माझा माहेरचा. हा माझा मोठा सख्खा भाऊ आहे. आणि रक्षाबंधनच्या दिवशी माझी बहिणी वगैरे त्या काही आल्या नाहीत 1 दिवसासाठी. आणि मी गेली होती बाबा. आणि ही मी जी नेसलेली साडी आहे ट्रेंडिंग, जी मी सेल करते पारिजात फ्लावरची, ती नेसली होती. आणि इथे माझा भाऊ, याला खूप कॉमेडी करायला लागतं. तर त्याला ओवाळून घेतलं आणि मस्त अशी चांदीची जी हे आहे राखी आहे, मी त्याच्यासाठी घेतली होती. तर हिचं त्याचं चाललं होतं मजाक पैशांवरतून. तर आणि मी बघा एकदम म्हणजे घाई सकाळी खूप आवरलं, कारण त्यालाही बाहेर जायचं होतं आणि आम्हाला पण म्हणजे बाहेर जायचं होतं. ॲक्च्युली माझ्या आत्याची घरभरणी होती. मी तर नाही गेली, पण भाऊला आईबरोबर जायचं होतं. त्यामुळे मग तो बोलला की लवकर आवर. आणि इथे बघा, उर्वी रेडी झाली होती. आणि इथे माझं माहेरचं ॲक्च्युली लॉग पूर्ण मी स्टार्ट करू शकली नाही, त्यामुळे मग इथे माझं झालं ओवाळून. आणि आता माझा चुलत भाऊ आहे छोटा, तर त्याला पण मी ओवाळायला घेतलं. हे जे आहेत माझ्या काकांचं घर आहे. आमच्या शेजारीच राहतात, आईच्या शेजारीच त्यांचंही घर आहे. मग त्याच्याही घरी मी आली, छोट्या भावाच्या घरी, आणि त्यालाही ओवाळायला घेतलं. तो एकदम म्हणजे माझी छोटी बहीण आहे, ती व्हिडिओ बनवत होती. म्हटले दोघं जण आहेत हे तर चला आपण एकच बहीण आलेलं, एक बहीण म्हणजे मी मोठी, एकच बहीण आलेली आहे आणि एक छोटी तर आहेच आहे. मग पटकन असं दोघांनाही ओवाळून घेतलं, कारण ते जे त्यांचे कामं असतात, ह्यांना सगळ्यांना आत्याची वास्तुशांती होती तिकडं जायचं होतं. त्यामुळे सगळ्यांची अशी घाई चालली होती. व्यवस्थित असे फोटोशूट वगैरे पण करता नाही आले आणि व्हिडिओ पण व्यवस्थित काढता नाही आला. तर असो, हा काकांचा मुलगा आहे, माझ्या सख्या काकांचा छोटा मुलगा. आणि इथे उर्वीने पण त्याच्यासाठी उर्वीचा मामा आहे, तर त्याने पण राखी घेतली होती. आणि तिचं चाललं होतं की ओवाळ, माझ्या काकूचं चाललं होतं की ओवाळ म्हणून. आणि ही छोटी बहीण आहे माझी काकांचीच मुलगी, तर हिने पण घेतलं. ॲक्च्युली राखी अगोदर बांधली तिने आणि त्यानंतर ओवाळायला घेतलं. तिच्या लक्षात नाही आलं लवकर, म्हणजे आमच्या लक्षातच नाही आलं. मग इथे फोटो वगैरे आमचं काढायचं काम चालू होतं. आणि इथे बघा, हा नानांचा मुलगा आहे छोटा, आणि ही उर्वी बसलेली आहे. उर्वीने राखी दिली, ती जी दिसते मोटू पतलूची रेड कलरची, ती उर्वीने बांधली. आणि इथे मग ह्यांचं चाललं होतं की असे काढा तसे काढा व्हिडिओ. आणि त्यानंतर इकडे बघा, ही जी माझी बहीण आहे यशस्वी, हिने पण मग काकांना ओवाळलं. तिला बोलले की काकू बोलत होते तिला ओवाळ, त्यांना ओवाळ सॉरी. तर मग यशस्वीने पण ओवाळून घेतलं. आणि त्यानंतर ह्यांची सगळ्यांची घाई चालली होती. इकडे यांचं हे राहिलं बाबा, ह्या मोठ्या भावाचं हिचं राहिलं होतं ओवाळायचं. तर मग हिने पण आली मग इकडे ह्या घरी, भावाच्या घरी, आणि मग तिने पण ओवाळून घेतला. तर आमचं चाललं होतं मस्ती मजाक. आणि दरवेळेस असंच आमच्या दोघी असतो आम्ही, आणि बाकीच्यांना वेळ नसतो, कारण ते मुलं वगैरे स्कूल एका दिवसासाठी एवढं लांबून येणं जाणं मुंबईवरतून, ते काही त्यासाठी मग आम्ही दोघी असतोच कायम. आणि मग इथे बहिणीने माझ्या छोट्या
उर्वीलाही ओवाळून घेतलं आणि मग राखी वगैरे बांधायला घेतली. आणि त्यानंतर त्या दोघांनी गिफ्ट दिलं आम्हाला. उर्वीलाही छान ड्रेस घेतला मामाने. चला, छोटंसं व्लॉग कसं वाटला नक्की सांगा.